राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या. नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 91 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा. शेतकऱ्यांना दिलासा. सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा करण्यामध्ये आला असल्यामुळे आता राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा. मुख्यमंत्र्यांचे आदेश पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आता उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील निर्देश दिले असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे. पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सरकारच्या माध्यमातून आता पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याचे या ठिकाणी आता वितरण केलं जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा होती अशा सर्वच शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा झाला आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जर अद्याप देखील तुमच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा झाला नसेल तर फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचा दुसरा टप्पा जमा केला जाणार आहे. आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे ते देखील यादी आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. कांद्याला 3000 रुपयांचा दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी. श्रीलंका बांगलादेशला निर्यात ठप्प. चाळीतील कांदा सडत असल्यामुळे आता शेतकरी संकटामध्ये सापडले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना आता दरवाढीची प्रतीक्षा कायम आहे. पीएम किसान योजनेचा लाभ आता केवळ पत्नीलाच. केंद्र सरकारकडून नियमामध्ये बदल पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा बदल करण्यात आला. मराठा समाजाला कुणबीमध्ये घालणे चुकीचे. छगन भुजबळ. शासन निर्णय रद्द करावा किंवा त्यामध्ये सुधारणा करावी अशी मागणी आता छगन भुजबळ यांनी केली आहे. उपसा योजनांना वीज बिलामध्ये आणखीन 2 वर्ष सवलत. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. ई-पीक पाहणीला सर्व्हरचा खोडा. बहुतांश शेतकरी वंचित. सध्या जर पाहायला गेलं तर ई-पीक पाहणी करताना आता शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोंढ्यामध्ये सोयाबीनची आवक घटली. दर मात्र स्थिरच. नव्या सोयाबीनला समाधानकारक भाव मिळण्याची शेतकऱ्यांना आशा आहे. सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीनच्या दरवाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. नाफेडच्या कांदा विक्रीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार हस्तक्षेप. बोगस कुणबी प्रमाणपत्रांना सरकारकडून लगाम. कुणबी नोंदीच्या आधारेच मिळणार प्रमाणपत्र. ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये अनेक निर्णयांवरती शिक्कामोर्तब. लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून जार निर्गमित करण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे. पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक पाहत चला. सर्व जिल्ह्यांचे अपडेट पाहणार आहोत. त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे. सोयाबीन कापूस अग्रिम वाटपासाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 246 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यामध्ये आलेला होता. त्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. साधारणतः 9 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. सध्या तरी आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचे वाटप सुरू आहे. अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी 4,33,00,000 रुपयांचा प्रस्ताव. भंडारा येथील चित्र पाहायला मिळत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर अतिवृष्टीमुळे आता शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आता नुकसान भरपाईकडे लागले आहे. सध्या जर विचार केला तर आता भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 4,33,00,000 रुपयांची गरज असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई जमा होण्याची दाट शक्यता पाहायला मिळत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील 1.5 लाख शेतकरी संकटामध्ये 97 कोटींच्या मदतीची गरज आहे। अतिवृष्टीमुळे आता शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 97 कोटी रुपयांची गरज असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे। सध्या आता पंचनामे करण्याचे काम सुरू आहे। कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा। दरवाढ नसल्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये, लागवडीचा खर्च देखील निघत नसल्याचे चित्र आहे। 6 महिन्यांपासून शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा आहे, मात्र आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। अतिवृष्टी व रोगराईमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना दिले निवेदन। सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई जमा करण्याची मागणी आहे। पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। सरकारच्या माध्यमातून आता दुसऱ्या टप्प्यासाठी या ठिकाणी निधी वितरित करण्यामध्ये आला आहे। पीक विमा कंपन्यांना सरकारने आता निधी वितरित केला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे। यामध्ये आता धाराशिव जिल्हा असेल, अहिल्यानगर असेल आणि परभणी जिल्हा असेल या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर आहे अशा सर्वच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे। शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची अत्यंत गरज होती, त्यानुसार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहूयात। सध्या तरी आता धाराशिव, अहिल्यानगर आणि परभणी जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचे सध्या वितरण करण्यामध्ये येत आहे। आयात शुल्क शून्य, दर घसरणार, कापूस पुन्हा शेतकऱ्यांना पिंजणार। निसर्गाच्या लहरीपणामुळे आता शेतकऱ्यांवरती दुहेरी संकट सध्या पाहायला मिळत आहे। तसेच आता केंद्र सरकारच्या धोरणांवरती शेतकऱ्यांची तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे। कापूस उत्पादक शेतकऱ्यांची या ठिकाणी आता मोठे नुकसान होण्याची देखील दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। शेतमालाला हमीभाव तेव्हाच मिळणार जेव्हा शेतकरी ई-पीक पाहणी करणार। तूर, उडीद, मूग व सोयाबीनची हमीभावाने विक्रीसाठी योजनेमध्ये समावेश। ई-पीक पाहणी आवश्यक आहे। शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्याचे आवाहन केले जात आहे। राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचे कमबॅक। पुढील 4 दिवस वेगवेगळ्या भागामध्ये वादळी वाऱ्यासह या ठिकाणी आता पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी आता सतर्कतेचा इशारा। लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। जुलै महिन्याचा 13वा हप्ता जमा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता आज येणार की उद्या येणार असा देखील प्रश्न उपस्थित केला जात होता, मात्र आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत आहे। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। कांदा खरेदीची थकबाकी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळत आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। थकीत असलेली सर्व रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा। पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता परभणी, हिंगोली आणि जालना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्याचबरोबर आता क्लेमचा देखील पीक विमा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू आहे। पीक विमा पोर्टलवरती या ठिकाणी आता ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा हा मंजूर दाखवत असेल अशा सर्वच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जात आहे। तसेच आता सरकारच्या माध्यमातून दुसरा टप्पा देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची अत्यंत गरज होती। पीक विमा कंपन्यांनी थातुरमातुर रकमा देऊन पुसली शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी। पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा पाहायला मिळत आहे। चिखली तालुक्यातील चित्र पाहायला मिळत आहे। बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करण्यामध्ये आली असले तरी अल्प रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जात असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांची तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे। अद्याप देखील शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा कायम आहे। ई-पीक पाहणी ॲप उघडत नाही, कास्तकारांना करावं तरी काय, शेतकऱ्यांचा प्रश्न पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर ई-पीक पाहणी करताना आता शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही ई-पीक पाहणी केली आहे का कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। ई-पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक।
नुकसान भरपाई संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। लक्षपूर्वक पाहत चला। नुकसान भरपाई किती मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात होता आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरी 13,600 रुपयांची रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर आता ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते त्याकरिता आता सरकारच्या माध्यमातून पंचनामे करण्याचे काम सुरू असून आता पंचनामे पूर्ण होताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। सध्या आता शेती पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे। भूमिहीन शेतकऱ्यांना रोजगार द्या, केंद्रीय मंत्री खट्टर यांना या ठिकाणी आता आमदार अहिरेंचे साकडे पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस यांचे देखील यावेळी आता लक्ष वेधले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। कोरगाव फाटा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू। पहिल्याच दिवशी 1000च्या वर शेतकऱ्यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे। सरकारने दिलेल्या आश्वासनांची आता सरकारने या ठिकाणी पूर्तता करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। तसेच कर्जमाफी करण्याची देखील मागणी। संजय गांधी निराधार श्रवणबाळाच्या दिव्यांग लाभार्थ्यांना 2500 रुपये देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे। लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय हा आपल्याला पाहायला मिळत आहे। आता लाभार्थ्यांना 2500 रुपये या ठिकाणी देण्यामध्ये येणार असल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण। सोयाबीन दरासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। बाजार समिती नागपूर या ठिकाणी सोयाबीनची 6 क्विंटलची आवक झाली होती, तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर 4100 रुपये, जास्तीत जास्त दर 4300 रुपये आणि सरासरी दर या ठिकाणी 4250 रुपयांचा मिळाला असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर तुमच्या इकडे काय बाजारभाव आहे कमेंटच्या माध्यमातून कळवा। केळी पीक विम्याचे पैसे मिळणार कधी? शेतकऱ्यांचा संयम या ठिकाणी सुटतोय। सध्या जर पाहायला गेलं तर आता केळी पीक विम्याचे पैसे कधी मिळणार हा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे। शेतकऱ्यांना पीक विम्याची अत्यंत गरज असून आता पीक विमा देण्याची या ठिकाणी शेतकऱ्यांची मागणी आहे। शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्जवसुली नोटिशीची धास्ती सध्या पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांना सध्या अजून देखील या ठिकाणी कर्जमाफीची प्रतीक्षा आहे। कर्जमाफी कधी होणार हा देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून वारंवार उपस्थित केला जात असला तरी अद्याप देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नसल्यामुळे सरकारवरती शेतकऱ्यांची नाराजी आहे। तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा, कर्जमाफी, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजनेसंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची बातमी पाहण्याचा आपण प्रयत्न केला आहे। बातम्या कशा वाटल्या, तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। त्याचबरोबर अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। त्याचबरोबर तुमचा जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची